नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 36. ती 6-7 वर्षांची असताना मी बरेच दिवस तिला थेरपी डॉग म्हणून सिनियर सिटीजन सेंटरमध्ये घेऊन जायची. थेरपी डॉगला सर्व्हिस डॉग सारखं असं विशिष्ट ट्रेनिंग नाही, पण उपजत वर्तणूक आणि डिमिनर महत्वाचे की ज्यामुळे ती लोकांशी जवळीक आणि संधान साधू शकेल. अशी जवळीक माणसाच्या शरीरात ऑक्सिकोटिन नावाचे नैसर्गिक हार्मोन तयार करते की ज्यामुळे आपण रिलॅक्स होतो, स्ट्रेस नाहीसा होतो. आम्ही गेलो की तिथल्या लोकांची पहिली प्रतिक्रिया, काय गोंडस आहे पोलर. तिचं काम म्हणजे जस्ट बी हरसेल्फ. लोक तिला गोंजारतील, मिठी मारतील, ती त्यांचे हात चेहरा चाटेल, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवेल. काही थोड्या वेळेसाठी का होईना, पण ती त्यांची निकटची साथीदार. ते कायम पोलरची नेहमी वाट बघायचे. काही वर्षांनी ती अधीर आणि उतावीळ व्हायला लागली. पूर्वीसारखं तिचं मन यात रमत नाही हे स्पष्ट दिसत होतं. म्हणून मग भेटी थांबवल्या. पोलरचं आणि माझं म्हणजे आई मुलीचं नातं, आमच्या दोघींचं कुटुंब. गेल्या 13 वर्षात आम्ही खूप संधान साधत गेलो. तिच्या डोळ्यात बघितलं की डोक्यात काय चाललंय हे मला कळायला लागलं आहे. ती पण माझी शारीरिक भाषा वाचायला शिकली आहे असं वाटतं. ती घरात नसली तर करमत नाही. पण एक मात्र नक्की, पहिल्या दिवसापासून ती माझ्यावर बिनशर्त आणि निर्व्याज प्रेम करत आलेली आहे. माझी ऊर्जा आणि मनशक्ती वाढवायला तिच्याशिवाय दुसरं औषध नाही. पोलरच्या कुळाचा आदर म्हणून मला 2 गोष्टी शिकायच्या होत्या, निदान एकदा तरी करायच्या होत्या: स्की जोनिंग आणि डॉग स्लेडिंग. सुरुवातीला अगदी ठरवलेलं होतं की पोलर बरोबर स्की जोर्निंग करायचं. तर स्की जोर्निंग म्हणजे काय? मी क्रॉस कंट्री स्कीवर माझ्या कमरेच्या हार्नेसला पोलरचा बॉडी हार्नेस जोडायचा. पोलर पळणार आणि मी तिच्या मागे तिच्या वेगाने स्कीइंग करणार. दिशा बदलायच्या सूचना मी तोंडाने किंवा हार्नेसच्या माध्यमातून देणार. अर्थात आम्हाला दोघींना हे टीम ट्रेनिंग हवे. क्रॉस कंट्री स्कीइंग हे सपाट भागावर करायचं स्कीइंग आणि मला करायला येतं ते डाऊन हिल स्कीइंग. क्रॉस कंट्री स्कीइंग शिकायचं ठरवलं, पण हे फारच कष्टाचं काम. पडल्यावर उठायला गुरुत्वाकर्षणाची मदत नाही. मला जर साधं क्रॉस कंट्री स्कीइंग जमत नाही तर मी स्की जोर्निंग काय करणार? त्यात पुन्हा पोलर बरोबर. शी इज बॉर्न टू रन. मी जरी स्कीवरून पडले तरी ती पळतच सुटणार, मला ओढत राहणार. हे काही खरं नाही. नाच सोडला. मिनियापोलिसमध्ये दरवर्षी लोपेट नावाची एक स्की जोर्निंग शर्यत असते. पहिला दिवस अगदी मजेचा. कुठल्याही जातीचे लहान मोठे कुत्रे भाग घेतात. काही कुत्र्यांना पळायचं नसतं, काहींना त्यांच्या लेनमध्ये पळायचं नसतं, आणखी काय काय चालू असतं. तो दिवस मात्र आम्ही न चुकवता शर्यती बघायला जातो. आम्हालाही मजा आणि पोलरला पण मजा. दुसऱ्या दिवशी खरी शर्यत. यात मात्र खास पळणारे कुत्रे आणि क्रॉस कंट्री स्कीइंगचे पटाईत स्कीअर्स. डॉग स्लेडला म्हणजे कुत्र्यांच्या घसरगाडीला 8-12 कुत्र्यांची टीम लागते. त्यांना खूप टीम ट्रेनिंग करावं लागतं. त्यामुळे पोलर स्लेडिंग करणार नाही हे माहीत होतं. पोलरचे आई बाबा तिच्या ब्रीडरच्या छोट्या स्लेड टीममध्ये होते. आई लीड डॉग आणि बाबा म्हणजे 100 पाऊंडांची ताकद. तो व्हील डॉग, तो सर्वात शेवटी. मशर हा पॅक लीडर आणि स्लेड चालक. तो कुत्र्यांना तोंडाने आज्ञा देतो. चढतीवर जाताना जरूर असेल तर स्लेड ढकलायला मदत करतो. शेवटी तोही टीममधलाच एक सहकारी. मॉन्टाना राज्यातली सायबेरियन हस्कीची टीम असलेली खास जागा निवडली. वर्षा आणि मी गेलो. वर्षा एका स्लेडमध्ये बसली आणि त्या स्लेडचा मशर म्हणजे आमचा गाईड. दुसऱ्या स्लेडची मी मशर
आणि स्लेडमध्ये आमचं जंगलातलं दुपारचं जेवण. 1 तासभर माझे स्लेड चालक ट्रेनिंग झाले. स्लेड हार्नेस लावल्याबरोबर सगळ्या कुत्र्यांचं जोरात हाऊलिंग सुरू. सगळ्यांना पळायची घाई, थांबायला वेळ नाही. पण एकदा का पळायला लागले की अजिबात आवाज नाही. लीड कुत्र्याला रिअल टाइम निर्णय घेण्यासाठी खास ट्रेनिंग द्यावं लागतं. तो मशरपासून बराच लांब. 10 कुत्र्यांची स्लेड असली तर तो सहज 20-25 फूट लांब असतो. पुढे काय धोके आहेत ते त्या लीडरला सगळ्यात आधी दिसते. दृष्टी, वास, ध्वनी आणि पायाला लागणाऱ्या स्नोचा स्पर्श यांच्या मदतीने तो सतत निर्णय घेत असतो. सगळी टीम तो जाईल तिकडे त्याच्याबरोबर. माझी लीड कुत्री होती लुसी. ती कधी कधी माझं ऐकायची नाही. मग गाईडला तिला रागवायला लागायचं. मी कच्ची मशर आहे हे तिला लगेचच समजलं होतं आणि ती त्याचा फायदा घेत होती. 1-2दा मी तोल जाऊन स्लेडवरून पडले तरी ती पळतच राहिली. बरंच रागावून घेतलं त्या दिवशी तिने. वेगळाच अनुभव, पण खूप मजा आली. दाट जंगलातल्या स्वच्छ स्नोवर आमची पहिली पावलं उमटली. थोडा वेळ तरी नवीन स्नो ती पुसून टाकेपर्यंत. खोल श्वास, मोकळी थंड हवा आणि नीरव शांतता. दुपारी आमचं जंगलात पिकनिक, कुत्र्यांना कच्चं मांस आणि पाण्याऐवजी खायला स्नो. जोपर्यंत ते स्लेड हार्नेसला जोडलेले आहेत तोपर्यंत ते वर्किंग डॉग्स, पाळीव प्राणी नाहीत. त्यामुळे त्यांचे लाड वगैरे हार्नेस काढल्यानंतर. नंतर पण मिनीसोटामध्ये बऱ्याचदा डॉग स्लेडिंग केलं. कधीच कंटाळा न येणारी, जुनी न होणारी स्नोची दुनिया अनुभवत राहिले. बकेट लिस्ट. माझी बकेट लिस्ट खूप मोठी. यातील प्रत्येक गोष्ट मला का करायची आहे त्यासाठी लागणारा वेळ, पैसा, शारीरिक आणि मानसिक प्रयत्न, इतर समझोते, एवढं सगळं खर्च करून मला किती आनंद आणि ऊर्जा मिळणार. पुन्हा एकदा तो सर्वशक्तिमान का इथे पण उगवतो. आजपर्यंत मी बाहेरच्या जगातून इतर लोकांकडून उत्तरं शोधत होते. पण आता मला स्वतःशी खरं बोलून याची उत्तरं मिळवायची आहेत. लक्षात आलं या लिस्टमध्ये खूप अर्थपूर्ण, इंटरेस्टिंग आणि पॅशनेट गोष्टी आहेत. त्यातल्या काही गोष्टींबाबत मी स्वतंत्रपणे संशोधन सुरू केलं. लोकांशी फोनवर बोलत होते. माझ्यासारख्या गाववाल्यांचा ग्रुप मिळाला की त्यांच्या अनुभवातून शिकत होते. खूप माहिती आणि ज्ञान गोळा झालं की मग प्लॅनिंग. आजतागायत जसे कॉर्पोरेटच्या जगात करत होते तसंच अगदी स्प्रेडशीट सकट. माझा का सुद्धा माझ्याबरोबर मॅच्युअर होत होता. उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या भ्रमंत्या सुरुवातीच्या दिवसात 1972-73 मध्ये आयकॉनिक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे बघायची होती. 1990च्या दशकात युरोपियनांच्या दृष्टिकोनातून युरोप अनुभवायचा होता. आता मला जागेशी आणि गोष्टीशी वैयक्तिक कनेक्शन, सांगड, नातं जोडायचं आहे, रुजवायचं आहे. गेल्या 40-45 वर्षात किती वेगवेगळे अनुभव, आनंद आणि ऊर्जा मिळवली. त्यामध्ये स्पोर्ट्सचं थ्रिल आहे, साहसाची एक्साइटमेंट आहे, वन्य प्राण्यांच्या वर्तणुकीचं कुतूहल आहे, वेळोवेळी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती आहे, पूर्व पश्चिम फिलॉसॉफीचा मिलाफ, नैसर्गिक आश्चर्य आहे, ज्यांच्या काही गोष्टी सांगते. हवाईमधल्या माउवी बेटावर एक सुप्त ज्वालामुखी आहे, हलेकाला नावाचा. हजारो वर्षांपासून मूळच्या स्थानिक जमातींसाठी ही जागा म्हणजे एक पूज्य स्थान. आजही हवाईमधली काहुना आणि कापुना या जमातीचे धार्मिक विधी इथे होत असतात. हवायन भाषेत हलेकाला म्हणजे सूर्याचा राजवाडा. दंतकथेप्रमाणे टेमिगॉड माउवी याने सूर्याला लगाम घालून थांबवलं आणि दिवस मोठा केला. त्यामुळे त्याच्या प्रजेला पिकं वाढवता आली, कपडे वाळवता आले. या ज्वालामुखीचं शिखर आहे समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंच. प्रदूषण अगदी कमी आणि उंचीमुळे शहरातल्या दिव्यांचा उजेड वरपर्यंत पोहोचत नाही.
पौर्णिमेचा चंद्र बघायची खास जागा, पण सूर्योदय सुद्धा तसाच स्पेशल. आम्ही लवकर उठून भल्या पहाटे तेथे पोहोचलो. 200-300 लोक तरी असतील. आजूबाजूला गप्पा चालू होत्या. सगळे सूर्योदयाची वाट बघत होते. जरासा सूर्य वर येतोय असं वाटत असताना एकदम खड्या आवाजात ई आला ई, ई आला ई ओली ऐकू आली. म्हणजे सूर्याच्या स्वागताचा पारंपरिक हवायन मंत्रघोष चॅन्ट. काहुना आणि कापुना जमातीतल्या 2-3 वनरक्षकांनी मंत्रोच्चारण सुरू केलेलं होतं. त्यांच्या खड्या आवाजाने वातावरण भरून गेलं. आवाज थोडा घुमत होता. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत होती. इतक्या लोकांच्या आधी गप्पा, गोंगाट, पण आता नीरव शांतता, अगदी पिनड्रॉप्स शांतता. हे नादब्रह्म चॅन्टिंग आमचं लक्ष केंद्रित करत होते, वेधून घेत होते. थोडा वेळ तरी वातावरणात सकारात्मक ऊर्जा होती. मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या बसरगे या गावाची आठवण झाली. तिथे सामानगड या किल्ल्याच्या एका गुहेत शंकराचे देऊळ आहे. त्या गुहेच्या जीर्णोद्धारासाठी खूप खटपट करणाऱ्या शेलार साहेबांची वर्षामुळे ओळख झाली. मला त्यांचे गुहेमधील ओम चॅन्टिंग ऐकायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो. जवळजवळ 3-4 मिनिटं ते गुहेत ओम म्हणत होते आणि म्हणताना स्वतःभोवती फिरत होते. जणू काही ते वेगवेगळे निनाद, रेझोनन्स शोधत होते. मी डोळे मिटून ओम ऐकत होते. माझ्या भोवती नादाचा घेरावा, नादाचं आवर्तन, अंगावर रोमांच उभे राहिले. जणू काही मी सकारात्मक ऊर्जेचं कवच घातलं होतं. 2 अगदी वेगवेगळ्या जागा, 2 अगदी वेगवेगळे मंत्रघोष, पण दोन्ही अनुभवांमध्ये विलक्षण साम्य. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.